वित्त समिती कोणासाठी आहे? कोणाच्या खिशा भरण्यासाठी आहे? जो त्यांचा कर्मचारी 3-3.5 वर्षामध्ये प्रशासनाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जो नागरिकांचे हाल लावलेले, त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या पराकोटीला गेलेले, त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. ह्यापेक्षाही चक्काजाम आंदोलन आम्ही करणार. रोज काही ना काहीतरी भ्रष्टाचाराचे नवीन मुद्दे या महानगरपालिकेत घडतात. जे आयुक्त 4 महिन्यासाठी ते 7 वर्ष पुढच्या टेंडर काढतात. यासाठी हे आंदोलन 24/7 चे 5% टॅक्स घेतले, 24/7 नाही. भ्रष्टाचार, अतिरिक्त आयुक्त अतिक्रमणामध्ये आपल्या अधिकारात स्टॉल देतो, कारवाई नाही. तुम्ही 13 बिल्डिंग पाडता, पण ज्याला अधिकारी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई नाही. TDRचा घोटाळा, ते जेटिंग मशीन मध्ये घोटाळा, फक्त घोटाळा. हे जर समीकरण केलं तर एकच नाव येतं, भारतीय जनता पक्ष. हे तुम्ही विसरू नका. तसंच या ठिकाणी महानगरपालिकेचे काही खाते प्रमुख, काही अधिकारी या ठिकाणी विसरतात. जरी तुम्हाला वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सांगत असतील, या ठिकाणी चुकीचा कारभार करायला सांगत असतील, तुम्ही विसरू नका. हे अधिकारी जाणार आहेत. तुम्ही इथं राहताय, काही महिन्यात, काही त्या ठिकाणी महिन्यानंतर सभागृह आल्यानंतर या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. लोकप्रतिनिधींना, जनतेला या भ्रष्टाचाराचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे, तुम्ही समजू नका प्रशासन राजा आहे म्हणून आमचं राज्य चालतंय. या ठिकाणी मंडळांनी खूप चांगलं म्हटलंय कि वक्त से किसकी यारी है, वक्त से किसकी यारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. और भ्रष्टाचारियों का क्या होता है हाल, आगे देखेंगी दुनिया सारी है. आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस पक्ष हा सामान्य लोकांचा आवाज म्हणून तुम्हाला वारंवार या प्रश्नाची जाण करून देणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा शहर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन घेतल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज सन्माननीय अरविंद शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संदीप कुमार साहेब, त्याचबरोबर आपले नेते रमेशदादा बागवे, बाळासाहेब शिवरकर, दीप्तीताई चौधरी, सर्व नगरसेवक, अविनाश बागवे असेल, नदाब असेल, लताताई राजगुरू असेल, लांडगेताई असतील, त्याचबरोबर सुजाताताई शेट्टी असतील, मराठेताई, अडसुळताई. नवीन प्रदेशाध्यक्षाने एक नियम काढलाय की तुम्ही सर्वांची नावं घेत चालू नका आणि आदरणीय व्यासपीठ असं म्हणाने पुढे सुरुवात करा. म्हणून मी आदरणीय व्यासपीठ बोलतो. आणि परत एकदा 12ही ब्लॉक अध्यक्ष, सर्व ब्लॉक अध्यक्षांचे सुद्धा नामोल्लेख केला असं धरा. जे खास करून त्यांच्या माझिरे असतील, विशाल जाधव असतील, सकट असतील, हेमंत राजभोज असतील, पाटोळे असतील, आपल्या सर्वांचे आभार. आपल्याला कल्पना असेल आज आपण पुणे महानगरपालिकेवर हा धडक मोर्चा काढलेला आहे. आणि हा धडक मोर्चा कशासाठी आहे तर 3-3.5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जरी घेतल्या नाही तरी इथं भारतीय जनता पक्षाचा आमदार येतो, भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नगरसेवक येतात, त्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये तरतूद मिळते. कोरेगाव पार्कचे रोड 6 महिन्याला डांबरीकरण होतात, पण माझ्या गरीबाच्या झोपडपट्टीची ड्रेनेज लाईन बदलायची तर त्याला तरतूद नाही. आयुक्त काय करतात, आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा जर मी पाडा वाचला तर 1, 2, 3, 4, 5, 6 आयुक्त कोण आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष. आयुक्त टेंडर काढतात, मग मुख्य सभेला जातात, मुख्य सभा म्हणजे महापौर, आयुक्त महापौर झाले. त्या टेंडर मध्ये आपण काही तक्रारी घेतल्या तर त्याची चौकशी कोण करतं, आयुक्त करतो. म्हणजे मी चुकीचं आहे का बरोबर आहे हे सुद्धा आयुक्तच ठरवणार. आणि सगळी सिस्टम जी लावलेली आहे ती भारतीय जनता पक्षाने लावलेली. आज 24/7च्या अंडर तुमच्या दर वर्षाला 5-5% टॅक्स मध्ये वाढ केली. आले 24/7 24 तास पाणी योजना,
तुमच्या आमच्या दारात आली का? 13 मोठे बिल्डिंग बांधले गेले बिगर महानगरपालिकेला माहित असताना. 13 मोठे बिल्डिंग 6 मजली, आणि तक्रार केल्यावर त्याच्यावर कारवाई झाली, बिल्डिंगा पाडल्या. पण ज्या या बिल्डिंग बांधताना जो अधिकारी त्याला कारणीभूत होता त्याच्यावर कारवाई नाही. आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार आवाज उचलत नाही, नगरसेवक उचलत नाही. का उचलत नाही? कारण कुठेतरी हिस्सा मिळतोय ना. कुठेतरी हिस्सा मिळण्याशिवाय भारतीय जनता पक्षाची लोक गप्प आहेत का? भारतीय जनता पक्षाची लोक या भ्रष्टाचारामध्ये असल्याशिवाय प्रत्येक निविदा प्रक्रियेमध्ये, प्रत्येक टेंडरमध्ये त्यांचा हिस्सा इथं राहतो. 4-4, 3-3 हजार कोटी. आज मला आश्चर्य आहे, आयुक्तांनी स्थायी समितीचा बजेट सादर केला. किती हजार कोटीचा? 12,000 कोटीचा बजेट सादर केला. 12,000 कोटीचा. आणि बसवलाय कुठं? टॅक्सला एक व्यक्ती बसवलाय ज्याला टॅक्सची माहिती नाही. अतिक्रमणचा उचलायचा, टॅक्सला बसवायचा. ऍडिशनल कमिशनर कुणाला केलं? भेटत नाही म्हणून एक उपायुक्त घेतला, त्याला स्टँडिंग कमिटीचा बनवलं. अरे लावलं काय? जर टॅक्स पेअर 12,000 कोटी रुपयाचं उत्पन्न तुम्हाला देत आहे तर तुमच्याकडे 2 अतिरिक्त आयुक्त येऊ शकत नाही. पण नाही, हे तसं नाहीये. वाटेकरू जास्त झाले नाही पाहिजे. वाटेकरू जर जास्त झाले तर आपला हिस्सा कमी होतो. ह्या पद्धतीने चालू आहे. 24/7 असेल, रस्त्याचं असेल, पाण्यासाठी असेल. हे अनधिकृत बांधकाम जिथं होतात तिथं लोक राहायला येतात, बांधणारा बांधून निघून जातो. महानगरपालिकेत ते लोक राहतात. पण पुढच्या अडचणी, तिथं जर 10,000 लोक राहायला आली, त्यांच्यासाठी पाणी कुठून आणणार? त्यांच्यासाठी सिवरेज टँकी कुठून आणणार? ड्रेनेज सिस्टम कुठून आणणार? त्या लोकांना नागरी वस्तू, नागरी सुविधा कुठून पुरवणार? या सगळ्या गोष्टीसाठी काही घेणं देणं नाही. पुण्याचा बकाल झाला तरी चालेल, पण महानगरपालिका आणि त्याच्यावर राज्य करणारे भारतीय जनता पक्षाची लोक, त्यांना त्यांचा मलिदा मिळाला तर तुम्ही तिथं जगो, तुम्ही मरो, ट्रॅफिक मध्ये तुमचे हाल हो. शिक्षण मंडळ इथं उघडलं, आपल्या 50-60 वर्षाच्या इतिहासामध्ये पूर्वजांनी उघडलं. कशासाठी उघडलं? ज्या लोकांना शिक्षण भेटत नाही, प्राथमिक शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरजेची केली, ते शिक्षण मंडळाची मराठी शाळा बंद केली. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि दुसरीकडे मराठी वर्ग बंद करायचे. कुठलं धोरण आहे? या महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी युडीला पत्र लिहिले. काय पत्र लिहिले? की आम्हाला टेंडर नाही काढायचं, तुम्ही सांगा की आम्हाला 13 जेटिंग लागतात. आयुक्त इकडं, प्रशासन इथं, आणि मुंबईमध्ये बसणारा माणूस सांगणार की पुणे शहरामध्ये तुम्हाला 13 जेटिंग लागतात. आणि मग आयुक्त पुढचं पाऊल काय करतात? आयुक्त म्हणतात टेंडर सुद्धा तुम्हीच काढा. आम्ही काय करतो? तर आमच्याकडे वर्षाला 3 कोटीचा खर्च येतो. 90 कोटी खर्च केला 13 जेटिंग मशीनला. जिथं वर्षाला 4 ते 6 कोटी खर्च येतात, 90 कोटीचं टेंडर काढलं आणि केपेक्स आणि एपेक्स प्रमाणे आम्ही पैसे देतो. कुठं देतो? येणाऱ्या 7 वर्षात. अहो आयुक्त साहेब, 4 महिन्यात तर तुम्ही रिटायर होणार आहे ना. तुम्हाला 7 वर्ष पुढची काळजी लागली म्हणजे जाता जाता पुढचे 7 वर्षाचं सुद्धा खाऊन जायचंय. एक एचओडी घ्या तर नीट आहे. प्रत्येक एचओडीचे फाईल काढा. मी इथं स्टेजवर बसलेले काँग्रेसचे नेते असतील, एआयसीसीचे निरीक्षक असतील, मी आपल्याला सांगू इच्छितो, इलेक्शन मे-जून मध्ये हो, दिवाळीमध्ये हो, पण ज्या ज्या वेळेला कधी होईल आणि ज्या वेळेला सभागृहामध्ये काँग्रेसचे नगरसेवक जातील, एक श्वेत पत्रिका ह्यांच्या भ्रष्टाचारावर काढले पाहिजे. या विधानसभेमध्ये जे आपले लोक बसलेले महाविकास आघाडीचे, त्यांनी एक ठराव केला पाहिजे. या 3 वर्षामध्ये जेवढे एचओडीज होते, जेवढ्यांनी निवेदन प्रक्रिया राबवली, त्यांना रिटायरमेंट नंतर त्यांचा मोबदला देऊ नका. ज्यांची प्रत्येकाची चौकशी होऊ द्या. जर तो क्लीन असेल तर त्याचा सत्कार करून पाठवा, पण जर ती क्लीन नसेल तर त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय त्याला रिटायरमेंट करू नका. अजून 6 महिने ठेवा, पण आम्हाला तर सभागृहात आल्यानंतर एक एचओडीला हिशोब द्यावा लागेल. तुम्ही जे भारतीय जनता पक्षाच्या बोलण्यावर जिथे इथं अनियमितता केली, जिथे चोऱ्या केल्या, त्या सगळ्या चोऱ्या काढल्या जातील. एकही चोरी थांबली जाणार नाही. मी माझा मनोगत थांबवण्याच्या अगोदर
इथं बीएम संदीप साहब है, त्यांना कळावा म्हणून फक्त सांगतो, साहब हमने एक दरख्वास्त की है कि आने वाले इलेक्शन में जब स्थानिक स्वराज्य संस्था की इलेक्शन हो जाएगी, उसके बाद में ये जो 3-3.5 साल भारतीय जनता पक्ष के नेतृत्व में जो अधिकारियों ने जो चोरी की है, विधानसभा में ठहराव होना चाहिए कि इनको रिटायरमेंट देना नहीं जब तक इनका रिपोर्ट होता नहीं, क्योंकि स्टैंडिंग कमेटी में एक उप समिति होती है जिसे ऑडिट कमेटी कहा जाता है। कमिश्नर ने आज तक ऑडिट समिति का एक भी बैठक लिया नहीं, कैग का एक भी रिपोर्ट नहीं। ऑडिटर ने, हमारे वक्त थर्ड पार्टी ऑडिटर हुआ करता था, आज थर्ड पार्टी ऑडिटर भी नहीं। तो मेरी ये द्वारकाधीश कांग्रेस की ओर से ये मांगनी अपने एजेंडा में होनी चाहिए कि जब भी हम वहां पहुंचेंगे एक एक अधिकारियों की चौकसी होगी। जिन्होंने कांग्रेस को जहां वोट मिला है वहां बजट नहीं डालना, जिधर बीजेपी को मिला है वहां बजट डालना। ये जो गद्दारी, ये जो हलकटपना आपने किया है, ये सबका हिसाब होगा। घ्यायचा ना हिसाब प्रत्येकाचा।